आमचा विश्वास, आमची बातमी. आपण हे 1 पॉइंट प्रोग्राम आहे का? आम्हाला ऍक्च्युली सांगितलं असतं की नियम ते दिले असते. तुम्ही माझं उत्तर झाल्यानंतर तुम्ही 10 प्रश्न विचारा. उत्तर झालं होतं म्हणून त्यांनी प्रश्न नाही, मी एकच वाक्य पहिलं बोललो आणि तुम्ही ठरवून एकदम तुटून नाही, ठरवायचं काय विषय आहे याच्यामध्ये? You can't talk my reply. You listen my reply. You first listen my reply. मालेगावातून बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना बनावट जन्मदाखले दिल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. या प्रकरणात SIT चौकशीनंतर मालेगाव शहरातील तब्बल 3,977 नोंदी रद्द करण्यात आल्यात. या कारवाईनंतर आता सोमय्या यांनी आपला मोर्चा नाशिककडे वळवलाय. त्यांनी नाशिक महानगरपालिका येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार आणि सोमय्या यांच्यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालंय. आम्हाला ऍक्च्युली सांगितलं असतं की नियम ते दिले असते. तुम्ही माझं उत्तर झाल्यानंतर तुम्ही 10 प्रश्न विचारा. उत्तर झालं होतं म्हणून त्यांनी प्रश्न नाही, मी एकच वाक्य पहिलं बोललो आणि तुम्ही ठरवून एकदम तुटून नाही, ठरवायचं काय विषय आहे याच्यामध्ये? You can't talk my reply. You listen my reply. You first listen my reply. You must have patience. तुम्ही प्रश्न विचारतात ना, प्रश्न विचारता अधिकार आहे मला. मग आम्ही कोणी नाही म्हणलं. नाही एक मिनिट ऐका ना, आपल्याकडनं ते नियम सांगितले एक मिनिट दोस्त, तुम्ही आता एक मिनिट तुम्हाला उत्तर माझं ऐकावं लागणार. ऐकून घ्या. उत्तर घ्यायचं देतोय मी. 1 पॉइंट प्रोग्राम आहे का काही लोकांचा? कसला? कसं म्हणजे तुम्ही असं काम करताय हा? एक मिनिट allow me to तुम्ही काम करताय तुम्ही. कपडे बंद करून सांगा. आम्हाला बंद करायचं. ही कुठली पद्धत आहे? आम्ही टार्गेट करून नाही आलो ना सर. आम्ही टार्गेट करून आमच्या बाजूला कसं काय आम्हाला सांगतील आम्ही टार्गेट करून नाही आहे. कसं काय सर तुम्ही तो प्रश्न विचारतो. प्रश्न विचारतो तुम्ही त्याला टार्गेट करताय. वन पॉइंट प्रोग्राम काही लोकांचा आहे की देवेंद्र फडणवीस सरकार. तुम्ही मला मी उत्तर देतोय ना, ऐका ना. 1 पॉइंट प्रोग्राम काही लोकांचा आहे. मग त्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेशी जास्त आले, त्यांच्यावर कारवाई होत नाही असं काही राजकीय नेते सातत्याने आरोप करतात. माझं उत्तर ऐकून घ्या. सातत्याने आरोप करतात. आम्ही आपल्याला आकडे दिले, मी आपल्याला उत्तर दिलं की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेशीच्या विरोधात नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जास्त कारवाई व्हायला लागली. तर 1 पॉइंट प्रोग्राम ठेवणारे काही राजकीय पक्षाचे लोक आहेत. आम्ही राजकीय पक्ष उत्तर देतो ना. ऐकून तर घ्या. हा मुद्दा कोणी काढला? 80% लोकांनी कॅप्चर केलं हे तर कोणी उत्तर देतोय ना, दिलं ना. मग त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला ना मग मी ही माहिती दिला ना तुमच्याकडे दादा. आहे. हे 1 पॉइंट प्रोग्राम मी पुन्हा रिपीट करतो. 1 पॉइंट प्रोग्राम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आहे. त्यात उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत असो की सपकाळ असो, ते रोज उठून म्हणतात बांगलादेश, पण ठरवून दुसऱ्याच वाक्यामध्ये 4 पत्रकारांनी तुटून पडलं. सुरुवातीपासून प्रश्न मीच विचारत होतो, तुम्ही उलट काय म्हटले तू एकटाच का बोलतोय? बरोबर की नाही? त्यांनी मालेगाव कव्हर केलंय. तुम्ही मला काय त्यावेळेस कोणी बोलत होतं का? कोणीच बोलत नव्हतं. तुम्ही माझाही प्रश्न विचारू देत नाही, इतर बोलायला लागले, त्यांचाही बोलत नाही, असं नाही ना होतं. नाही, आता तुम्ही बोलणं झालं ना. नाही एक मिनिट नाही. आता आपण प्रथा पाळूया ना. तुझं बोलणं झालं की मला बोलू बोलायलाच पाहिजे. आम्ही प्रश्न विचारतो त्याला तुम्ही उत्तर द्यायलाच पाहिजे. एक मिनिट नाही, आता तर सांगतोय. बोललं ना तू. कोणताही पत्रकार परिषद एखाद्या पत्राला 1, 2, 3 नंतर दुसरीकडे वळावंच लागतं. ऐकून घ्या. ते पत्रकार परिषद घेण्यासाठी जबाबदारी. ओके, कोण नंबर. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात, तुमचा जो टोन असतो, आम्ही त्याच्याबद्दल तर काही बोलत नाही, थांबत नाही. तुमचा प्रश्न झाल्यानंतर हे आम्हाला तो रोजचा अनुभव आहे ना. काही ठिकाणी काही पत्रकार बोलूच देत नाही. मी पहिलं वाक्य उच्चारलं
इट इज युअर ड्युटी. माझा प्रश्नाचं उत्तर पूर्ण झालं. तुम्ही परत विचारा ना जोरात. ऑब्जेक्शन घ्या, भाषेला ऑब्जेक्शन घ्या, शब्दाला घ्या, पण ही सिस्टम डेव्हलप झालेली आहे की तुम्ही बोलायचं तर 10 रस्ते आवेश होतो. ओके ना, नो इश्यू, मी ऑब्जेक्शन घेत नाही. पण मी त्या आवेशात उत्तर द्यायला गेलो, माझ्या डोळ्यापुढे तो आहे. तू पहिलंच वाक्य बोललं की अर्धा अर्थ जातो. तुम्ही दुसरं आणि तिसरं वाक्य ऐकलं असतं तर तो रोख माझा सपकाळकडे होता, उद्धव ठाकरेकडे होता, संजय राऊतकडे होता. तुमचा द्वारा मी त्यांना ऐकवत होतो. पण ही सिस्टम डेव्हलप झाली म्हणून मी आता ते खूप अवरोध बघितले. म्हणून मी सांगतो, मी जे बोलायचं बोलून द्या, मी ऐकू. मी बोलायची सुरुवात केली की एकच वाक्य संपलं की मग प्रेस उधळली. यावेळी बोलताना सोमय्या यांनी नाशिक शहरात 2016 नंतर जन्म नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन झाल्यानंतर काढण्यात आलेल्या सुमारे 18,000 जन्मदाखल्यांवर संशय व्यक्त केलाय. या सर्व दाखल्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सोमय्या म्हणालीत की मालेगाव प्रकरणी ज्या पद्धतीने बनावट नोंदी समोर आल्यात तसाच प्रकार नाशिकमध्येही घडलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन स्वतंत्र चौकशी समिती नेमावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे नाशिकच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी काळात या प्रकरणावर मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.